हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयासाठी शिपाई व लिपिक या पदासाठी विज्ञानावर आधारित प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले हे प्रश्न आहेत आणि आजचे सगळे प्रश्न शोध व संशोधक या घटकावर आधारित आहेत. याच्या अगोदर विज्ञानचे 3 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये विषाणूजन्य रोगचा एक व्हिडिओ आहे, जीवाणूजन्य रोगांचा एक व्हिडिओ आहे आणि आदिजीव, कवच, लैंगिक आजार याच्यावरचा एक व्हिडिओ आहे आणि आजचा चौथा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये शोध आणि संशोधक जे काही प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले आहेत शोध आणि संशोधकावर आधारित त्याचे प्रश्न आणि उत्तर स्पष्टीकरणाचा आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये मुंबई हायकोर्टाने पिऊनचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतलेले आहेत ते ॲक्च्युअलमध्ये दिलेले आहेत, त्याची उत्तरं दिलेली आहेत. त्याचबरोबर मी स्वतः काढलेल्या 175 टेस्ट यामध्ये दिलेले आहेत आणि ज्यातले जशाच तसे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये येणार आहेत याची मला खात्री आहे. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन ते सिरीज विकत घ्या. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे पहा. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावलेला आहे? तर सगळ्यांना माहिती आहे की गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावलेला आहे, तर सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. ब हे त्याचं उत्तर आहे, आयझॅक न्यूटन. आता आयझॅक न्यूटन यांनी गतीविषयक 3 नियम सुद्धा सांगितलेले आहेत बरं का. त्यावर सुद्धा बऱ्याच परीक्षांना प्रश्न आलेले आहेत की गतीविषयक 3 नियम कोणी सांगितलेले आहेत, तर आयझॅक न्यूटन यांनी सांगितलेले आहेत. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? आता टेलिव्हिजन जे आहे ना त्याचा शोध लावलेला आहे जॉन लोगी बेअर्ड यांनी लावलेला आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. टेलिव्हिजन म्हणजे आपला टीव्ही, दूरध्वनी आपण ज्याला म्हणतो. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? व्हेरी IMP. बऱ्याच परीक्षांना रिपीट झालेला प्रश्न आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध सुद्धा खूप परीक्षांना रिपीट झालेला प्रश्न आहे बरं का. तर पेनिसिलिनचा शोध कोणी लावलेला आहे? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे. ब हे त्याचं उत्तर आहे, अलेक्झांडर फ्लेमिंग. त्याच्या पुढे आता चौथा प्रश्न आपण पाहूयात. विमानाचा शोध कोणी लावला असा तो प्रश्न आहे. तर विमानाचा शोध कोणी लावलेला आहे हाही प्रश्न खूप परीक्षांना रिपीट झालेला आहे. तर राईट ब्रदर्स यांनी विमानाचा शोध लावलेला आहे. आता याच्यामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की राईट ब्रदर्स त्यांची नावं काय माहिती आहे का? ऑरविल आणि विल्बर अशी त्यांची नावं आहेत. ही नावं महत्वाची नाहीत, फक्त एवढंच की विमानाचा शोध राईट ब्रदर्स यांनी लावला. टेलिफोनचा शोध कोणी लावलेला आहे? तर टेलिफोनचा शोध कोणी लावलेला आहे? तर अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी लावलेला आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. टेलिफोनचा शोध हा अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी लावलेला आहे. चला त्याच्या पुढे आता विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. खूप परीक्षांना सतत विचारला जाणारा प्रश्न आहे. तर विजेच्या दिव्याचा शोध हा थॉमस आल्वा एडिसन यांनी लावलेला आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. थॉमस आल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावलेला आहे. त्याच्या पुढे आता 7वा प्रश्न आहे पहा. रेडिओचा शोध कोणी लावला? तर रेडिओचा शोध कोणी लावलेला आहे माहिती आहे का? मार्कोनी यांनी लावलेला आहे. म्हणजे गुडली येल्मो मार्कोनी, याच्यात फक्त मार्कोनी लक्षात ठेवा. तर मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावलेला आहे. त्यानंतरचा आता 8वा प्रश्न आपण पाहूयात. 8वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. आणि 1 मिनिट. प्रश्न आहे 8वा प्रश्न. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? हा एक प्रश्न खूप परीक्षांना रिपीट होतो पहा. म्हणजे याच्यातले बरेचसे प्रश्न रिपीट होणारेच आहे, सतत विचारले जातात. तर वाफेच्या इंजिनाचा शोध हा जेम्स वाट यांनी लावलेला आहे. जेम्स वाट यांनी कशाचा शोध लावलेला आहे? वाफेच्या इंजिनाचा, म्हणजे वाफेवर चालणारं इंजिन. संगणकाचा जनक कोणाला मानले जाते? हा प्रश्न तर इतक्या वेळेला विचारला जातो हायकोर्टामध्ये. तर संगणकाचा जनक हा चार्लस बॅबेज यांना मानलं जातं. सी हे त्याचं उत्तर आहे. संगणकाचा जनक कोण आहे? चार्लस बॅबेज हा आहे. त्याच्या पुढे पाहता रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध कोणी लावलेला आहे? तर रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध हा विल्यम हार्वे यांनी लावलेला आहे.
विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध लावलेला आहे. रक्ताभिसरण म्हणजे काय, तर आपल्या मानवी शरीरामध्ये शुद्ध रक्त हृदयापासून सगळ्या अवयवांना पुरवलं जातं आणि सगळ्या अवयव पेशीच्या ठिकाणी निर्माण झालेलं अशुद्ध रक्त हे फुफ्फुसाकडे शुद्ध होण्यासाठी पाठवलं जातं. ही जी क्रिया होते ना, याला म्हणजे रक्ताचं जे वहन होतं यालाच काय म्हणतो आपण, रक्ताभिसरण असं म्हणतो. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये ना ॲक्च्युअलमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं क्लर्कचे जे पेपर घेतलेले आहेत ते सगळे पेपर दिलेले आहेत. त्याचबरोबर 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि मी टॉपिक वाईज टेस्ट ह्या 350 पेक्षा जास्त दिलेले आहेत. यातले सुद्धा प्रश्न तुम्हाला जशास तसे परीक्षेला येतील आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. चला त्या पुढचा प्रश्न आता पाहूयात. 18 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. पहा किती नंबरचा प्रश्न, 18 नंबरचा प्रश्न. आणि प्रश्न आहे, डायनामाइटचा शोध कोणी लावला. याच्यावर सुद्धा बऱ्याच परीक्षांना रिपीट होतो प्रश्न हा. तर डायनामाइटचा शोध हा अल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला आहे आणि यांच्या सन्मानार्थच दरवर्षी नोबेल पुरस्कार दिला जातो आणि जगातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार हा कोणता आहे, नोबेल पुरस्कारच आहे. त्याच्या पुढे आता 12 नंबरचा प्रश्न आहे, क्षय किरणांचा शोध कोणी लावला. क्षय किरण म्हणजेच आपण त्याला एक्सरे असं म्हणतो. तर विल्यम रॉन्टजेन यांनी क्षय किरणांचा शोध लावलेला आहे. तर क्षय किरणांचा शोध कोणी लावलेला आहे, विल्यम रॉन्टजेन यांनी लावलेला आहे. चला त्याच्या पुढे आता 13 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, पहा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला. आता हा एक प्रश्न खूप परीक्षांना विचारलेला आहे. तर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत चार्लस डार्विन यांनी मांडलेला आहे. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे, चार्लस डार्विन यांनी मांडलेला आहे. ओरिजिन ऑफ स्पेसिस नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. पहा त्या ग्रंथामध्ये हा सिद्धांत मांडलेला आहे. सायकलचा शोध कोणी लावलेला आहे, तर सायकलचा शोध हा कोणी लावलेला आहे, तर मॅक मिलन यांनी लावलेला आहे. सायकलचा शोध कोणी लावलेला आहे, मॅक मिलन यांनी सायकलचा शोध लावलेला आहे. आता त्याच्या पुढे पुढे पहा, पोलिओ लस कोणी शोधून काढली. हा एक प्रश्न खूप परीक्षांना रिपीट झालेला आहे. तर पोलिओ लसीचा शोध कोणी लावलेला आहे, तर ते आहे जोनास साल्क यांनी पोलिओ लसीचा शोध लावलेला आहे. हे त्याचं उत्तर आहे. जोनास साल्क यांनी पोलिओ लसीचा शोध लावलेला आहे. पोलिओची लस 2 प्रकारची आहे बरं, एक आहे तोंडावाटे देणारी आणि एक आहे इंजेक्शन वाटे देणारी. रेडियमचा शोध कोणी लावलेला आहे, हा तर इतक्या परीक्षांना प्रश्न आलेला आहे ना की विचारताच सोय नाही. तर मेरी क्युरी आणि पिएरो क्युरी यांनी रेडियमचा शोध लावलेला आहे आणि या दोघांनाही नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्यासाठी, मेरी क्युरी आणि पिएरे क्युरी. थर्मामीटरचा शोध कोणी लावलेला आहे. थर्मामीटर हे उष्णता मोजण्यासाठी वापरलं जातं. थर्मामीटरचा शोध हा डॅनियल फॅरनहाइट यांनी लावलेला आहे. थर्मामीटरचा शोध कोणी लावलेला आहे, तर डॅनियल फॅरनहाइट यांनी लावलेला आहे. आता त्याच्या पुढे 18 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का, कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. ग्रहांच्या गतीचे नियम कोणी शोधले, तर ग्रहांच्या गतीचे जे नियम आहेत ना ते जोहान्स केपलर यांनी शोधलेले आहेत. बी हे त्याचं उत्तर आहे. जोहान्स केपलर यांनी ग्रहांच्या गतीचे नियम शोधलेले आहेत. त्याच्या पुढे आता 19 नंबरचा प्रश्न आहे, पहा पेनिसिलिन कोणत्या कवचापासून मिळवलं जातं, तर पेनिसिलिन हे जे आहे ना हे पेनिसिलियम या कवचापासून मिळवलं जातं. पेनिसिलिन कशापासून मिळतं, तर पेनिसिलियम या कवचापासून मिळतं. रेबीज प्रतिबंधक लस कोणी शोधली, तर रेबीज हा पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर होतो आणि रेबीज झाल्याची पाण्याची भीती वाटते. तर रेबीज प्रतिबंधक लस कोणी शोधलेली आहे माहिती आहे का, तर लुई पाश्चर यांनी शोधलेली आहे. कुणी शोधलेली आहे, लुई पाश्चर यांनी रेबीज प्रतिबंधक लस शोधलेली आहे. अजून 10 प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. पण जर तुम्हाला लिपिक आणि शिपाई दोन्हीचा एकत्र तयारी करत असाल, दोन्हीचा फॉर्म भरला असेल, तर न्यायालय भरती ई बुक आहे पहा. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाई दोन्हीचे ॲक्च्युअलमध्ये झालेले पेपर दिलेले आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर प्लस दोन्हीचा जो अभ्यासक्रम आहे तो 1 लाईनर स्वरूपात दिलेला आहे आणि सरावासाठी भरपूर प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. आणि प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याची फी फक्त 200 प्लस GST आहे. चला त्याच्या पुढचा 21 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण आता. प्रश्न आहे, सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे,
तर सापेक्षतावादाचा सिद्धांत हा अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगितलेला आहे. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी असं त्याला म्हटलं जातं. व्हेरी IMPA हाही प्रश्न खूप परीक्षांना विचारला जातो की सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला, तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडलेला आहे. त्याच्या पुढे आता 22 नंबरचा प्रश्न आहे, स्टेटोस्कोपचा शोध कोणी लावला? तर स्टेटोस्कोपचा जो शोध आहे तो कोणी लावलेला माहिती आहे का? रेने लेनेक यांनी लावलेला आहे. आणि हृदयाची ठोके मोजण्यासाठी आपण स्टेटोस्कोपचा वापर करतो. हायड्रोजनचा शोध कोणी लावलेला आहे? तर हायड्रोजनचा जो शोध आहे ना तो हेनरी कॅव्हेंडिश यांनी लावलेला आहे. हेनरी कॅव्हेंडिश यांनी हायड्रोजनचा शोध लावलेला आहे. चला त्याच्या पुढे 24 नंबरचा प्रश्न आहे, बॅटरीचा शोध कोणी लावला आहे? तर आपली जी बॅटरी आहे तिचा शोध हा अलेससँड्रो व्होल्टा यांनी लावलेला आहे. कोणी लावलेला आहे? व्होल्टा नाव लक्षात ठेवा. अलेससँड्रो व्होल्टा यांनी बॅटरीचा शोध लावलेला आहे. त्याच्या पुढे 25 नंबरचा प्रश्न पहा, सौरमालेचा शोध कोणी लावलेला आहे? आता सौरमालेचा शोध असं निश्चित काही नाहीये, पण निकोलस कोपर्निकस म्हणजे ग्रहांच्या गतीची माहिती त्यांनी दिलेली आहे. हा प्रश्न काही एवढा महत्वाचा नाही, काही एवढं लक्षात ठेवू नका तो. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे? हे IMP आहे, खूप परीक्षांना रिपीट होणारा प्रश्न आहे. तर न्यूट्रॉनचा शोध हा कोणी लावलेला माहिती आहे का? जेम्स चॅडविक यांनी लावलेला आहे. प्रोटॉन, न्यूट्रॉन म्हणतो ना आपण, आणि इलेक्ट्रॉन अशा अणूमध्ये हे घटक आहेत. प्रोटॉनवर धनप्रभार असतो, इलेक्ट्रॉनवर ऋणप्रभार असतो, आणि हा जो न्यूट्रॉन आहे ना याच्यावर कोणताही प्रभार नसतो, म्हणजे प्रभार रहित ही कण असतात. त्याचा शोध कोणी लावलेला आहे? जेम्स चॅडविक यांनी लावलेला आहे. रक्ताच्या गटाचा शोध कोणी लावलेला आहे? तर आपले जे रक्तगट आहेत AB, O असे जे रक्तगट आहेत ना त्याचा शोध कोणी लावलेला आहे? तर कार्ल लँडस्टेनर यांनी लावलेला आहे. हाही प्रश्न महत्वाचा आहे. तर कार्ल लँडस्टेनर यांनी रक्तांच्या गटाचा शोध लावलेला आहे. त्याच्या पुढे आता 28 नंबरचा प्रश्न आहे पहा, फाउंटन पेनचा शोध कोणी लावला? फाउंटन पेन. तर फाउंटन पेनचा शोध लावलेला आहे लुईस वॉटरमन यांनी फाउंटन पेनचा शोध लावलेला आहे. हे त्याचं उत्तर आहे. लुईस वॉटरमन हे त्याचं उत्तर आहे. प्रिंटिंग प्रेसचा शोध कोणी लावलेला आहे? याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत. तर जोहान्स गुटेनबर्ग यांनी प्रिंटिंग प्रेसचा शोध लावलेला आहे. कोणी लावलेला आहे? जोहान्स गुटेनबर्ग. आणि मला वाटतं ते पोर्तुगीज होते, आणि भारतामध्ये प्रिंटिंग प्रेस ही पोर्तुगीजांनीच आणलेली आहे. पहा, देवी या रोगाची लस कोणी शोधलेली आहे? तर देवी हा जो रोग आहे ना त्याची लस एडवर्ड जुन्नर यांनी शोधलेली आहे. तर देवी आणि देवीचं निर्मूलन भारतामधून 1977 झालंय, आणि संपूर्ण जगामधून 1980 मध्ये झालेलं आहे. तर देवी या रोगाची लस एडवर्ड जुन्नर यांनी शोधलेली आहे. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GST मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. याच्यामध्ये न्यायालय भरती ई बुक आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज असे 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. आणि संपूर्ण सिलेबस यामधनं तुमचा कव्हर होतो. आणि याच्यातले जे व्हिडिओ आहेत ना ते इतर सर्व परीक्षांना सुद्धा तुम्हाला उपयुक्त आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा, आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.